आजच्या काळात जगात देश एकमेकांशी अत्यंत धोकादायक युद्ध लढत आहेत, पण भारत आज सुरक्षित आहे. तो एका माणसामुळे. आज आपण ऐकणार आहोत त्या महान व्यक्तीची कथा. आणि ही कथा आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा अग्निपंख म्हणजे विंग्ज ऑफ फायर या अतिशय गाजलेल्या पुस्तकावर आधारित. कसं आहे ना, आपण नेहमी फक्त अंतिम यश पाहतो आणि टाळ्या वाजवतो, राईट? हो, अगदी बरोबर. आणि म्हणूनच सारांश मराठीच्या आजच्या या सखोल चर्चेत आपण फक्त त्यांची अचीव्हमेंट्स किंवा पदव्यांची यादी वाचून दाखवणार नाही आहोत. नक्कीच, कारण रामेश्वरमच्या एका अगदी छोट्याशा गावातून आलेला, रस्त्यावर वर्तमानपत्रे विकणारा एक सामान्य मुलगा भारताचा राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन कसा बनू शकतो, ही जी प्रक्रिया आहे ना, ती खूप अस्वस्थ करणारी आणि गुंतागुंतीची आहे. म्हणजे मला नेहमी हाच प्रश्न पडतो की हा प्रवास नेमका कसा झाला असेल, त्यांच्या जडणघडणीत कोणत्या गोष्टींचा वाटा होता. आपण त्यांच्या बालपणापासून सुरुवात करूया का? हो, अगदी. म्हणजे रामेश्वरममधलं त्यांचं जे कुटुंब होतं, ते अतिशय साधं मध्यमवर्गीय कुटुंब होतं. त्यांचे वडील जैनुलाब्दीन यांच्याकडे तसं कोणतंही औपचारिक शिक्षण नव्हतं, संपत्तीही नव्हती. पण एक अफाट शहाणपण त्यांच्याकडे होतं असं कलाम सांगतात. हो, आणि मला वाटतं गरिबी असली तरी घरात एक प्रकारची वैचारिक श्रीमंती नक्कीच होती. एक्झॅक्टली. पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. बऱ्याचदा आपण गरिबीचं उगाचच उदात्तीकरण करतो. म्हणजे 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एका 8 वर्षांच्या मुलाला मशिदीच्या रस्त्यावर चिंचेच्या बिया विकाव्या लागणं, ही खरंतर अतिशय विदारक परिस्थिती आहे. पण एक मिनिट, चिंचेच्या बियाच का? म्हणजे युद्धाचा आणि चिंचे या बियांचा नेमका काय संबंध? हे खूप रंजक आहे. त्या काळात चिंचेच्या बियांपासून पेक्टिन नावाचा एक घटक काढला जायचा. हा घटक अनेक औद्योगिक कामांसाठी, विशेषतः युद्धाच्या काळात काही विशिष्ट औषधांच्या निर्मितीसाठी वापरला जायचा. अच्छा, म्हणजे रामेश्वरम सारख्या एवढ्या दूरच्या बेटावर युद्धाचे थेट परिणाम दिसत नसले तरी या आर्थिक झळा तिथे पोचल्या होत्या तर. हो ना. कलाम दिवसभर त्या बिया गोळा करून दुकानात विकायचे. आणि त्यांना फक्त 1 आणा मिळायचा. आणि त्यानंतर तो वर्तमानपत्रांचा प्रसंग येतो. राईट, तो चालत्या ट्रेनमधून वर्तमानपत्र फेकण्याचा प्रसंग. हो, त्यांचा चुलत भाऊ शमशुद्दीन रामेश्वरममध्ये वर्तमानपत्रे वाटायचा. पण युद्धाच्या काळात पंबन ब्रिजवरून येणारी ट्रेन रामेश्वरम स्टेशनवर थांबायची बंद झाली. त्यामुळे चालत्या ट्रेनमधून वर्तमानपत्रांचे गठ्ठे थेट प्लॅटफॉर्मवर फेकले जायचे. बापरे, म्हणजे चालत्या ट्रेनमधून एवढे जड गठ्ठे? हो, आणि शमशुद्दीनला ते गठ्ठे गोळा करण्यासाठी मदतीची गरज होती. विचार करा, एका लहान मुलासाठी ते जड गठ्ठे पकडणं, गोळा करणं आणि मग घरोघरी पोचवणं, हे किती शारीरिक श्रमाचं काम आहे. खूपच कठीण आहे. पण मला वाटतं जेव्हा स्वतःच्या कष्टाची पहिली कमाई त्यांच्या हातात पडली असेल तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला असेल ना? नक्कीच. ती भावना केवळ पैसे मिळवण्याची नव्हतीच मुळी, तो एक प्रबळ आत्मसन्मान होता. एखाद्या व्यक्तीला लहानपणीच श्रमाची मूल्य समजली की भविष्यात कोणतेही आव्हान पेलण्याची मानसिक तयारी होते. ही केवळ पैशांची गरज नव्हती तर लहानपणापासूनच आलेली जबाबदारीची आणि कष्टाची जाणीव होती. आणि याच बालपणात त्यांनी सामाजिक सलोख्याचे अत्यंत कठीण धडेही गिरवले. अगदी बरोबर. तो शिवसुब्रमण्यम अय्यर सरांचा प्रसंग, राईट? हो, त्यांचे विज्ञानाचे शिक्षक, जे एका अत्यंत कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील होते, त्यांनी कलामांना घरी जेवायला बोलावलं होतं. हो, पण त्यांच्या पत्नीने एका मुस्लिम मुलाला आपल्या स्वयंपाकघरात जेवण वाढण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणजे त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीनुसार ते साहजिकच होतं. अरे बापरे, मग अय्यर सरांनी काय केलं? ते रागावले नाहीत का? नाही, आणि हीच तर खरी शिकवण आहे. जर त्यांनी तिथेच चिडून आपल्या पत्नीशी भांडण सुरू केलं असतं तर कदाचित घरात कटुता निर्माण झाली असती आणि कलामांच्या बालमनावर धर्माच्या भिंतींचा एक कायमस्वरूपी ओरखडा उमटला असता. अत्यंत शांतपणे स्वतःच्या हाताने कलामांना जेवण वाढलं आणि त्यांच्या शेजारी बसून स्वतःही जेवण केलं. त्यांची पत्नी हे सगळं दारामागून पाहत होती. क्या बात आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा कलाम त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या पत्नीने स्वतः अत्यंत आनंदाने त्यांना जेवण वाढलं. होय, यातून एक खूप सखोल विचार समोर येतो. खरा सामाजिक बदल हा ओरडून किंवा भांडून होत नसतो. स्वतःच्या कृतीवर ठाम राहून दुसऱ्याला विचार करायला भाग पाडणं ही नेतृत्वाची पहिली पायरी असते. आणि हेच शांत आणि ठाम नेतृत्वाचे गुण पुढे कलामांना इस्रो आणि DRDOमध्ये शेकडो शास्त्रज्ञांची मोट बांधताना नक्कीच उपयोगी पडले असतील. नक्कीच. पण
जेव्हा उच्च शिक्षणाची वेळ आली तेव्हा त्यांची खरी कसोटी होती. म्हणजे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT प्रवेश मिळवणं हे खूप मोठं यश होतं. पण अडचण पैशांची होती. नेट त्यान साधारण 1,000 रुपये फी भरणं त्यांच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचं होतं त्या काळात. हो, आणि इथेच कुटुंबाचा पाठिंबा किती महत्वाचा असतो हे दिसतं. त्यांच्या बहिणीने झोहराने स्वतःच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या आणि साखळी घाण ठेवली. खरंच खूप भावनिक प्रसंग आहे हा. हो, पण विचार करा, यामागे एक भयंकर मानसिक दबाव दडलेला असतो. आपल्या कुटुंबाने आपलं सर्वस्व पणाला लावलंय ही जाणीव एखाद्या व्यक्तीला तणावाखाली मोडूनही काढू शकते. हो ना, पण कलामांनी या दबावाचं रूपांतर एका जिद्दीत केलं. स्वतःच्या कमाईनी ते दागिने सोडवून आणण्याची शपथ त्यांनी घेतली. आणि त्यासाठी स्कॉलरशिप मिळवणं तर अनिवार्य होतंच. पण याच प्रवासात MIT एक असा प्रसंग आला ज्याने त्यांच्या तणाव व्यवस्थापनाची म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटची खरी परीक्षा घेतली. तो विमानाचा डिझाईनचा प्रोजेक्ट ना. हो, त्यांचे प्रोफेसर श्रीनिवासन यांनी त्यांना लो लेव्हल अटॅक एअरक्राफ्ट डिझाईन करण्याचं काम दिलं होतं. आणि विमान डिझाईन करणं हे काही कागदावर नुसतं चित्र काढण्यासारखं नसतं. राईट. त्यात एरोडायनॅमिक्स, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, वजन आणि वेगाचं अचूक गणित या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. अगदी. प्रोफेसर श्रीनिवासन त्यांच्या सुरुवातीच्या कामावर प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी चक्क एक अल्टिमेटम दिला. शुक्रवारची संध्याकाळ आहे, सोमवार सकाळपर्यंत डिझाईन पूर्ण झालं नाही तर तुझी स्कॉलरशिप कायमची रद्द केली जाईल. अरे बाप रे. पण एका विद्यार्थ्यासाठी ही शिक्षा खूप कठोर नाही का? म्हणजे फक्त 3 दिवसात पूर्ण विमानाचं डिझाईन नव्याने करणं जवळजवळ अशक्यच होतं. कठोर होतंच, पण हीच खरी क्रॅश कोर्स पद्धत होती. कलामांनी जेवण, झोप सगळं विसरून रात्रंदिवस काम केलं. रविवारी संध्याकाळी जेव्हा प्रोफेसर तिथे आले तेव्हा कलामांचं काम पाहून ते अवाक झाले. त्यांनी चक्क त्यांना मिठी मारली. म्हणजे अशक्य वाटणाऱ्या डेडलाईन्स जेव्हा माणसाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो तेव्हा मन अशा एका एकाग्रतेच्या पातळीवर पोहोचतं जिथे क्षमतेच्या पलीकडे जाऊन काम होतं. राईट. पण कलामांनी यातून एक दुसरा धडाही घेतला. भविष्यात जेव्हा ते स्वतः मोठ्या टीमचे लीडर बनले तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना असा जीवघेणा तणाव कधीच दिला नाही. त्यांनी कामाचं स्वातंत्र्य दिलं. पण इथे मला एका खूप मोठ्या गैरसमजाबद्दल बोलायचंय. आपल्याला नेहमी वाटतं की कलामांचं अंतिम ध्येय हे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल बनवणं हेच होतं. हो, हा खूप मोठा गैरसमज आहे. ॲक्च्युली कलामांना मिसाईल बनवायचेच नव्हते. त्यांना आकाशात उडायचं होतं. त्यांना इंडियन एअरफोर्समध्ये विमानाचे पायलट बनायचे होते. तुम्हाला माहितीये का, डेहराडूनला त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्यात ते 9व्या क्रमांकावर राहिले. दुर्दैवाने जागा फक्त 8च होत्या. त्यांचं पायलट बनण्याचं सर्वात मोठं स्वप्न तिथेच तुटलं. हो, खूप निराशाजनक होतं ते. पण मला एक सांगा, एवढा बुद्धिमान माणूस ज्याने MIT विमानाचं डिझाईन फक्त 3 दिवसात बनवलं, तो त्या इंटरव्ह्यूमध्ये का अपयशी ठरला असेल? कसं आहे ना, एअरफोर्सच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त तांत्रिक ज्ञान तपासलं जात नव्हतं. तिथे एक विशिष्ट स्मार्टनेस, शारीरिक चपळता, संवाद कौशल्य आणि एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास बघितला जात होता. जो कदाचित रामेश्वरमच्या त्या साध्या वातावरणातून आलेल्या कलामांमध्ये त्या क्षणी पुरेसा नसावा. अगदी बरोबर. ते आतून पूर्णपणे तुटले होते. ते तिथून ऋषिकेशला गेले, स्वामी शिवानंदन यांना भेटले. तिथे स्वामीजींनी त्यांना एक खूप खोल तत्वज्ञान सांगितलं. तुझं पायलट न होणं हे नियतीला मान्य होतं. हे अपयश स्वीकार आणि तुझा खरा मार्ग शोध. क्या बात आहे. कधी कधी नियती तुमचे एक दार बंद करते कारण तिला तुमच्यासाठी एक महाद्वार उघडायचे असते. जर ते पायलट झाले असते तर आज आपल्याला आपला मिसाईल मॅन मिळालाच नसता. एक्झॅक्टली. यानंतरच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला, तो DRDO आणि इस्रोमध्ये. सुरुवातीच्या काळात त्यांनी नंदी नावाचं एक होवरक्राफ्ट बनवण्यावर काम केलं होतं. 1 मिनिट, होवरक्राफ्ट? हो, होवरक्राफ्ट म्हणजे असं एक वाहन जे जमिनीवर किंवा पाण्यावर थेट न चालता एका शक्तिशाली पंख्याच्या मदतीने हवेच्या दाबावर म्हणजे एअर कुशनवर तरंगत पुढे जातं. बापरे. म्हणजे 1960च्या दशकात जेव्हा भारताकडे साध्या गाड्यांचे इंजिन बनवण्याचं तंत्रज्ञानही प्रगत नव्हतं तेव्हा हे सुरू होतं. हो ना. आणि म्हणूनच तेव्हा नोकरशाहीला म्हणजे ब्युरोक्रेसीला हे वेडेपणाचं लक्षण वाटलं. राईट. म्हणूनच अनेक लोक त्यांना वेडे संशोधक म्हणून हिणवायचे. अगदी. पण तत्कालीन संरक्षण मंत्री VK कृष्णा मेनन यांनी त्यांच्या नंदी होवरक्राफ्टमध्ये स्वतः प्रवास केला आणि त्यांना कलामांची क्षमता समजली. तरीही नोकरशाहीच्या त्या लाल फितीच्या कारभारामुळे तो प्रकल्प अखेर गुंडाळला गेला.
इथे कलामांना नक्कीच समजलं असेल की केवळ तंत्रज्ञान विकसित करून चालत नाही, तर त्या सिस्टमशी आणि मानसिकतेशी लढण्याची ताकदी लागते. हो, पण या सिस्टममध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी आपला ठसा उमटवला तो SLV-3 म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल या प्रकल्पामुळे. भारताचा पहिला उपग्रह अवकाशात पाठवण्याची ती अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम, राईट? राईट. पण ऑगस्ट 1979 मध्ये जेव्हा या रॉकेटचं प्रक्षेपण झालं तेव्हा ते पूर्णपणे अपयशी ठरलं. अरे रे, पण नेमकं काय झालं होतं? हा प्रसंग म्हणजे अपयशाच्या व्यवस्थापनाचा एक उत्तम धडा आहे. SLV-3 हे काही साध्या दिवाळीत उडवणाऱ्या रॉकेटसारखं नव्हतं. त्यात अनेक स्टेजेस असतात, गुंतागुंतीची प्रपल्शन सिस्टम असते. प्रक्षेपणाच्या वेळी दुसऱ्या स्टेजमध्ये असलेल्या एका कंट्रोल वॉल्वमधून नायट्रिक ॲसिडची गळती सुरू झाली. रॉकेटच्या कम्प्युटरने प्रक्षेपण थांबवण्याचा इशारा दिला होता, पण कलामने त्यांच्या टीमला वाटलं की त्यांच्याकडे पुरेसा इंधनाचा साठा आहे. म्हणजे त्यांनी कम्प्युटरला बायपास केलं. हो, त्यांनी कम्प्युटरला बायपास करून मॅन्युअली प्रक्षेपण पुढे नेलं. परिणामी रॉकेटने नियंत्रण गमावलं आणि ते थेट बंगालच्या उपसागरात कोसळलं. बापरे, हा संपूर्ण देशासाठी खूप मोठा धक्का होता. करोडो रुपये एका क्षणात पाण्यात गेले होते. आणि अशा वेळी मीडियाची भूमिका खूप आक्रमक असते. पण इथे इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर सतीश धवन यांनी जे केलं ते जगातल्या कोणत्याही मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकवलं जाऊ शकत नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी कलामांना बाजूला ठेवलं, स्वतः प्रेस कॉन्फरन्सला सामोरे गेले आणि मीडियाला म्हणाले, आमच्या टीमने खूप मेहनत केली आहे, पण काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही अपयशी ठरलो. मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्की यशस्वी होऊ. म्हणजे त्यांनी संपूर्ण अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. क्या बात आहे. हो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरोबर एका वर्षानंतर जेव्हा जुलै 1980 मध्ये रोहिणी उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडण्यात आला, तेव्हा सतीश धवन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेण्याची जबाबदारी स्वतः न घेता कलामांवर सोपवली. हे खरंच अद्भुत आहे. अपयश स्वतःकडे घेणं आणि यशाचं श्रेय पूर्णपणे आपल्या टीमला देणं, हा नेतृत्वाचा अत्यंत दुर्मिळ धडा कलामांना तिथे मिळाला. नक्कीच. याच धड्याचा उपयोग त्यांना पुढे IGMDP म्हणजे इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये झाला. 1980च्या दशकातील राजकीय परिस्थिती खूप तणावपूर्ण होती. हो, पाश्चिमात्य देशांनी MTCR कराराच्या माध्यमातून भारताला कोणतंही प्रगत तंत्रज्ञान देण्यास स्पष्ट नकार दिला होता ना? अगदी. साधे सेन्सर्स द्यायलाही ते तयार नव्हते. देशाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. भारताला आता स्वतःची क्षेपणास्त्र अगदी शून्यातून विकसित करणं भाग होतं. आणि तिथेच जन्म झाला अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, आकाश आणि नाग या क्षेपणास्त्रांचा. पण अग्नी क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाची कथा तर एखाद्या सायन्स फिक्शन थ्रिलरपेक्षा कमी नाहीये. खरंच, कारण अग्नी हे इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल होतं, जे हजारो किलोमीटर दूर जाऊन लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतं. अशा तंत्रज्ञानासाठी लागणारं गायडन्स सिस्टम्स, हीट शील्ड्स हे सगळं भारतात स्वतःच्या बुद्धिमत्तेने बनवावं लागलं. बापरे, म्हणजे सगळं स्वदेशी. हो. प्रक्षेपणाचा दिवस आला एप्रिल 1989 मध्ये. पण अवघ्या 14 सेकंदांवर काउंटडाऊन असताना एका सिस्टमने बिघाड दाखवला आणि प्रक्षेपण थांबावं लागलं. पुन्हा अपयश. त्यानंतर पुन्हा मे महिन्यात प्रयत्न झाला, तेव्हाही एका सेन्सरमध्ये बिघाड झाला आणि पुन्हा काउंटडाऊन थांबावं लागलं. या सततच्या अपयशामुळे मीडियाने खूप खिल्ली उडवली. वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्र येऊ लागली की अग्नी हे कधीच न उडणारं क्षेपणास्त्र आहे. विचार करा, 500हून अधिक शास्त्रज्ञ, 5 वर्षांची रात्रंदिवस मेहनत, घरदार सोडून प्रयोगशाळेत तळ ठोकून बसलेली ती लोकं, त्यांच्या मानसिकतेवर या टीकेचा काय परिणाम होत असेल? हो ना. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेसारखे देश भारतावर प्रचंड दबाव आणत होते की हा प्रकल्प त्वरित थांबवा. पण कलाम डगमगले नाहीत. त्यांनी पूर्ण सिस्टीम नव्याने तपासली आणि अखेर 22 मे 1989 रोजी पहाटे अग्नीने यशस्वी उड्डाण केलं. 600 सेकंदांचं ते अत्यंत अचूक आणि सुंदर उड्डाण होतं. डॉक्टर कलामांनी स्वतः लिहिलंय की ते 600 सेकंद त्यांचे गेल्या 5 वर्षांचे सगळे कष्ट, सगळा अपमान आणि थकवा एका क्षणात धुवून घेऊन गेले. अंगावर काटा येतो हे ऐकून. खरंच गुजबम्स येतात. विचार करा, संपूर्ण देश, जगातील महासत्ता तुमच्याकडे बघत आहेत आणि तुम्ही एक अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवता, तेव्हा त्या टीमला कसं वाटत असेल? हे यश केवळ एका तंत्रज्ञानाचं नव्हतं, तर भारताने जगातील महासत्तांना दिलेला तो एक ठाम संदेश होता. एक्झॅक्टली. आणि ह्याच यशामुळे भारताला एक सामरिक स्वातंत्र्य मिळालं. म्हणूनच ते आपले मिसाईल मॅन बनले.
अग्निपंख हे पुस्तक केवळ रॉकेट सायन्सची कथा नाहीये. यातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरू शकतो. नक्कीच. मला वाटतं सर्वात पहिली आणि महत्वाची शिकवण म्हणजे स्वप्न मोठं असावं. डॉक्टर कलामांच्या वडिलांनी दिलेलं ते सीगर पक्षाचं उदाहरण खूप रिलेट होतं. हो, सीगल पक्षी सूर्याकडे झेप घेण्यासाठी आपलं सुरक्षित घरटं मागे सोडतो. तुम्हाला मोठी झेप घ्यायची असेल तर स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या सुरक्षित चौकटी मोडाव्याच लागतात. अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त आणि कठोर परिश्रम. कलाम दिवसाचे 18 तास काम करायचे, तरीही ते यंत्रासारखे वागले नाहीत. स्वतःच्या आवडीसाठी म्हणजे वीणा वाजवण्यासाठी ते वेळ काढायचे. हे खूप महत्वाचं आहे. जीवनात कामाची शिस्त हवी, पण सोबत कलेचा स्पर्शही हवा. तरच मन कोणत्याही दबावाखाली नाविन्यपूर्ण विचार करू शकतं. यश म्हणजे कोणताही शॉर्टकट नाही, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि अपयश ही यशाची पायरी आहे, हे तर आपण त्यांच्या SLV3च्या उदाहरणातून पाहिलंच. पण मला सर्वात जास्त अवाक करणारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? त्यांचा साधापणा आणि नम्रता. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण मिळालेला हा माणूस, आणि तो राहत कुठे होता? तर त्रिवेंद्रममधील एका 10x12च्या साध्या भाड्याच्या खोलीत. हो, ज्या खोलीत स्वतःचं असं साधं फर्निचर सुद्धा नव्हतं. सर्वत्र फक्त पुस्तकांचे ढीग असायचे आणि नाश्त्याला रोज साधी इडली आणि ताक असायचा. हे ऐकताना खरंच डोळ्यात पाणी येतं. जेव्हा ध्येय प्रचंड मोठं असतं, डोळ्यांसमोर देशाचं भविष्य असतं, तेव्हा या दिखाव्याच्या भौतिक गरजांची अजिबात उणीव भासत नाही. राईट. विचारांची श्रीमंती इतकी असते की या लहान सहान गोष्टी पूर्णपणे गौण ठरतात. आणि सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे देश प्रथम किंवा नेशन फर्स्ट माइंडसेट. पैशांसाठी ते परदेशात नक्कीच जाऊ शकले असते. हो, त्यांना अनेक देशांनी मोठ्या पैशांच्या ऑफर दिल्या होत्या, पण त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून मातृभूमीची सेवा करण्याचा निश्चय पूर्ण केला. अगदी. एकंदरीत डॉक्टर कलामांच्या या संपूर्ण प्रवासाने हे सिद्ध केलं की एका माणसाच्या आत एक पवित्र अग्नी किंवा डिवाइन फायर असते. जसं एका छोट्याशा बीजामध्ये एक विशाल वृक्ष लपलेला असतो, तशीच ही क्षमता असते. आपण सर्वांच्या आत ती असते. कलामांनी आपल्याला त्या अग्नीला पंख द्यायला शिकवले. एक्झॅक्टली. आपण कुठून आलोय, आपली आर्थिक परिस्थिती काय होती, याने काही फरक पडत नाही. दृष्टिकोन आणि मेहनतच भविष्य ठरवतात. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट नक्कीच जाणवते की अग्निपंख हे केवळ प्रेरणा देण्यापुरतं मर्यादित नाही. ते शिकवतं की अपयशाला कसं हाताळायचं, जगाच्या टीकेला आपल्या कामातून कसं उत्तर द्यायचं आणि देशासाठी आपलं योगदान कसं द्यायचं. हो, आजचा हा भाग ऐकणाऱ्या प्रत्येकाला असा प्रश्न नक्की पडेल की आपण आपल्या जीवनातील छोट्या छोट्या अपयशांना घाबरून का थांबतो. श्रोत्यांनो, डॉक्टर कलाम यांच्या या संघर्षाच्या आणि यशाच्या कथेतून तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती शिकायला मिळाली? कोणत्या प्रसंगामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली? हो, हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडेल. आणि हो, अशाच नवनवीन आणि सखोल माहितीसाठी सारांश मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी जेव्हा आकाशात एखादं लढाऊ विमान अभिमानाने उडताना दिसेल, तेव्हा देशाचं नशीब बदलणाऱ्या त्या महान माणसाची आठवण नक्की काढा. लक्षात ठेवा, तुमच्या आतही तीच आग आहे जी जग बदलू शकते. फक्त तुमच्यातील त्या अग्नीला स्वप्नांचे पंख द्या आणि आकाशाला गवसणी घाला.